हा मेसेज तुम्हाला मिळाला आहे ना, तर हा मेसेज नक्की तुमच्यासाठी डेफिनेटली असणार आहे. कोणत्या गोष्टींसाठी असं नाही आहे किंवा कोणती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. हा एक जनरल मेसेज आहे, टाईमलेस मेसेज आहे. ज्याही वेळेला तुमच्याकडे पोहोचेल त्यानुसार, त्या सिच्युएशननुसार मेसेज घ्या. ओके, बघूया. जनरल मेसेज असणार आहे. मॅजिक गोष्टी तुमच्या लाईफमध्ये, मॅजिक मला होताना दिसतं आहे. ओके, हे मॅजिक सगळ्या पद्धतीचं असू शकतं. तुमच्या रिलेशनमध्ये तुम्ही एखाद्या जॉबसाठी, न्यू गोष्टींसाठी, न्यू रिलेशनसाठी जर तुम्ही करत असाल, किंवा तुमची लाईफ ब्राईट होण्याचा तो टाईम आलेला आहे. मॅजिकल गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येण्याचा तो टाईम आलेला आहे. राईट, आणखीन काय येतं आहे? जनरल मेसेज आहे. ओके, टाईमलेस आहे. लँग्वेज, फॅमिली. राईट, तुम्ही विचार असं काही करत असाल तुमच्या फॅमिलीसाठी, किंवा तुम्ही त्या रिलेशनमध्ये किंवा त्या फॅमिली दिसते मला. ओके, फॅमिली मीन्स एक तुम्ही तरी डिसाईड करताय फ्युचरमध्ये तुमच्या पार्टनरसोबतची अशी एखादी फॅमिली, किंवा आत्ता जर तुम्ही असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे कार्ड खूप छान आलेलं आहे. ओके, म्हणजे म्हणतो ना, प्रेमाची एकच भाषा असते, ज्याचं त्यालाच ते समजणारे असते. राईट, ओके. तुमच्या आजूबाजूला जीही लोक आहेत ना, सगळीच तुमची शुभचिंतक नाही आहेत. ओके, म्हणजे म्हणतो ना की आपलं शुभ होते म्हणून चिंता करणारे खूप जण असतात. तर थोडंसं केअरफुल राहा. तुमच्या रिलेशनमध्ये तुमच्या आजूबाजूला लोक सगळेच चांगले असतीलच असं नाही आहे. थोडंसं केअरफुल राहा आणि त्याच गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करा जितक्या सांगण्यासारख्या आहेत. जास्ती गोष्टी पर्सनली डिस्कस करू नका. येस, सगळ्या गोष्टी ऐका, बघा आणि निर्णय घ्या. लगेच विश्वास ठेवू नका कोणावर. हे कन्फर्मेशन तुमच्यासाठी आलेलं आहे. एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला काही सांगून तुमच्यामध्ये गैरसमज किंवा काही गोष्टी करत असेल तर अजिबात विश्वास ठेवू नका. सगळ्या गोष्टी बघा, ऐका आणि त्याच्यानंतर विश्वास ठेवा. विश्वास हा खूप मोठा असतो, त्याच्यामुळं ट्रस्ट ठेवायचं जर असेल तर तो व्यक्ती खरंच परिपूर्ण आहे का, त्या ट्रस्ट आहेत का, तरच ठेवा. ओके, लर्न फ्रॉम द पास्ट अँड द विंडोज इज फ्युचर. ओके, काही पास्टमध्ये अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये झालेल्या असतील, किंवा तुम्हाला असं वाटतंय की पास्टच्या गोष्टी आता तुमच्यासाठी डिझर्व नाही आहेत, किंवा तुम्ही डिझर्व नाही आहेत आता त्या गोष्टींसाठी. आता तुम्हाला पास्ट हा पास्ट आहे. ओके, प्रेझेंट आणि फ्युचर साठी डिसाईड करा आणि तुमच्या गोष्टी मला वाटते चांगल्या पद्धतीने येतील. एकच मेसेज कंप्लीट करूया आणि बघूया काय येतो मेसेज तुमच्यासाठी. ओके, मला असं वाटतं थोडंसं स्पिरिच्युअलिटीकडे वळत आहे, आध्यात्मिक गोष्टींकडे थोडंसं वळलं जातं आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं सोल लेवल जो आहे ना, खूप छान पद्धतीने प्युअर होणार आहे ह्याच्यामध्ये. बॉटमची एनर्जीज पण चेक करूया. बॉटमची एनर्जीज काय येतात ते बघूया. बऱ्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही रिपेअर करताय, बरेच नाती, बरेच रिलेशन, बरेच व्यक्तींना तुम्ही रिपेअर करताय. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने लाईफ जगा. ओके, तुमच्या लाईफची तुम्हाला गुरुकिल्ली लवकरात लवकर मिळेल, त्याच्यामुळे तुमच्या पद्धतीने तुमची लाईफ जगण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यांवर विश्वास ठेवू नका. त्यांच्याशीच गोष्टी शेअर करा जे खरंच शेअर करण्यासारख्या आहेत. ओके, थँक्यू सो मच. हा मेसेज कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.